हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण एकदम टेस्टी असं पाणीपुरीचं पाणी आणि त्याचबरोबर जसं ठेल्यावर मिळतो रगडा तशा प्रकारचा रगडा घरी बनवणार आहोत। सगळ्यात आधी आपल्याला बनवायचं आहे रगड्याचं प्रिपरेशन। तर त्यासाठी इथे मी एका कुकरमध्ये 2 धुतलेले स्वच्छ असे बटाटे टाकलेत। त्याच्यामध्येच अर्धा वाटी इतके भिजवलेले काळे चणे आणि त्याचबरोबर सफेद वाटाणा जो आहे ते भिजवून टाकले आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घालून कुकरला तसंच लावून शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिले। त्यानंतर आपल्याला एकदम तिखट आंबट असं पाणी बनवायचे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक मूठभर अशी कोथिंबीर घेतले आणि जितकी आपण कोथिंबीर घेऊ त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पुदिना घ्यायचा आहे। तर मूठभर जर घेतला असेल तर थोडा वरून अजून थोडासा टाकायचा। पुदिना जो आहे तो घालून झाल्यानंतर आता आपल्याला घालायच्या आहेत मिरच्या। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथे मी 10 ते 12 इतक्या मी मिरच्या वापरलेल्या आहेत आणि ह्या जास्त तिखट आहेत। अर्धा इंच इतके आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक घालायचे आणि माझ्याकडे कैरी होती त्याच्यामुळे मी कैरीचा सुद्धा वापर केलाय। तर अर्धा कैरीच्या पेक्षा थोडंसं कमी इतकं कापून मी कैरी घातले आणि चांगलं मिक्सरला त्याचं बारीक वाटण तयार करून घेतले किंवा चटणी तयार करून घेतले। एका बोलवर ठेवायची आहे आपल्याला चाळणी आणि त्याच्यावर जे आपण चटणी तयार करून घेतली होती ती त्याच्यात घालायची आहे। वरून आपल्याला जेवढं पाणी बनवायचं तेवढं पाणी त्याच्यात घालायचं आणि त्याला व्यवस्थित चाळणीवरच आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं, जेणेकरून जे काही कोथिंबीरीचे किंवा अद्रकचे धागे असतील ते त्या पाण्यामध्ये जाणार नाहीत। त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडंसं चिंचेचं पाणी। तर एक 15-20 मिनिटांसाठी मी कोमट पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवली होती आणि त्याला नंतर थोडंसं असं कुस्करून त्यातला जो पल्प आहे तो बाहेर काढून ते पाणी जे आहे ते मी ते चाळणीवर घातलं आणि परत त्याला थोडंसं प्रेस करून त्याचे धागे वगैरेचे आहे ते तसेच चाळणीमध्ये अडकून राहिले आणि सगळं पाणी जे आहे ते खाली नितळलं। तर इथे आपलं तिखट पाणी जे आहे ते ऑलमोस्ट तयार झाले। आता आपल्याला घालायचे काही मसाले। तर त्याच्यामध्ये हवे आपल्याला जिरा पावडर जे जरा जास्त घालायचं, 1 ते सव्वा 1 चमचा इतकं। त्यानंतर घालायचे आपल्याला काळं मीठ, ते घालून झाल्यानंतर घालायचं आपल्याला रोजचं साधं मीठ आणि त्याच्यानंतर घालायचे पाणीपुरी मसाला। जर पाणीपुरी मसाला जर तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही हाजमोला वगैरे सुद्धा घालू शकता। त्यानंतर आपल्याला काही बर्फाचे तुकडे घालायचे किंवा मग थंड पाणी वापरणार असाल तर मग ते घातलं तरीही चालेल। बर्फाच्या तुकड्याने थोडासा कलर जरा चांगला येतो आणि त्याच्यामध्येच इथे मी अर्धा लिंबू त्याचे असे 2 काप करून टाकून दिले त्याच्यामध्ये आणि सगळ्यात शेवटी अशी नमकीनवाली जी बुंदी येते ती घातली आणि व्यवस्थित असं त्याला ढवळून घेतले आणि इथे एकदम तिखट हिरवंगार आंबट असं पाणी तयार झाले। अजूनही पाणी हे घट्ट आहे, ह्याच्यामध्ये मी अजून नंतर पाणी घालणार आहे खाताना। तर इथे मस्त आपलं तिखट पाणी जे आहे ते तयार झालंय। इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आता आपण रगड्यासाठी बघू की आपला कुकर जो आहे तो थंड झालाय का। तर इथे कुकर थंड झाला होता। बटाटे जे आहेत तेही व्यवस्थित शिजले होते, मी 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। बटाटे जे आहेत त्यात आपल्याला बाहेर काढून त्याला थंड होऊ द्यायचे आणि जे पाणी कुकरमध्ये आहे तेच पाणी आपल्याला रगड्यासाठी वापरायचे। तर ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते जेणेकरून आपल्याला रगडा बनवण्यासाठी सोपं पडेल। तर इथे बटाटे जे आहेत ते सुद्धा थंड झालेत। दोन्ही बटाट्यांची साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायचे। तुम्हाला जर असे शिजवायचे नसतील तर तुम्ही डायरेक्टली साल काढून त्याचे बारीक बारीक काप करून कुकरला टाकून तुम्ही तसं देखील शिजवू शकता। पण मला ही प्रोसेस जी आहे ते मला बरी वाटते, कारण बटाटे जे आहे ते एकदम असे गिजगिज शिजत नाही, जेवढं आपल्याला हवं असतं तितकंच शिजतं। तर इथे दोन्ही बटाट्यांची साल जी आहे ती काढून झाले आणि आता आपल्याला पोटॅटो स्मॅशरने व्यवस्थित ते स्मॅश करून घ्यायचे। आधी बटाटा व्यवस्थित स्मॅश करायचे आणि ते झाले की त्याच्यानंतर ते वाटाणे आणि चणे जे आहेत ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे। तर एक 2 ते 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं मॅश करून झाल्यानंतर जे पाणी आपण काढून ठेवलं होतं कुकरमधलं साईडला तेच पाणी आता आपल्याला परत त्याच्यामध्ये घालायचे आणि आता आपल्याला रगड्याला मस्तपैकी अशी फोडणी द्यायची। तर इथे आपला रगड्याचा जो बेस आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे। तुम्हाला जर सगळं फोडणीला द्यायचं नसेल तर त्यातलं तुम्ही अर्ध जे आहे ते आत्ताच बाहेर काढून ठेवलं आणि नंतर वापरलं तरीही चालेल। तर फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा इतकं तेल घातले। तेल गरम झालं की 1 चमचा इतकं जिरे घालायचे। जिरे थोडंसं आपल्याला फुलू द्यायचे आणि त्याच्यानंतर जो आपण तयार केलेला रगडा होता तो त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इन केस तुम्हाला जर आत्ताच पाणी वाढवायचं असेल किंवा रगडा जो आहे तो पातळ हवा असेल तर तुम्ही इथे पाणी घालू शकता। त्यातच मी आता घातले आहे 1 चमचा इतकी हळद, 1 चमचापेक्षा थोडंसं कमी इतकं आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि सव्वा 1 चमचा इतके आपल्याला धने पावडर घालायचे। धने पावडर जरा जास्त घातल्याने खूप चांगली टेस्ट येते आणि अगदीच थोडंसं म्हणजे नावाला गरम मसाला आपल्याला घालायचा आहे आणि सगळे मसाले जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत।
लगेचच त्याच्यावर आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ आपण आधी घातलं नव्हतं, सो जे काही मीठ आहे ते आता आपल्याला घालायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनटासाठी चांगलं आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटानंतर शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता रगडा जो आहे तो बऱ्यापैकी थोडासा घट्ट झाला आहे. त्याच्यावर टाकायची आता खूप सारी बारीक अशी चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर इथे आपला रगडा जो आहे तो व्यवस्थित असा तयार झाला आहे. आता दिसायला तो पातळ दिसतोय, पाणी पाणी दिसतोय, पण थंड झाल्यानंतर तो बराच घट्ट होणार आहे. तर इथे मी गॅस जो आहे तो बंद करते आणि इथे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला रगडा तयार झाला आहे. इथे तिखट पाणी तयार झालं आहे. तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा.